संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता पिकअप वाहनातून गायींची अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचा प्रकार कुरकुंडी शिवारातील पुणे-नाशिक महामार्गावर गुरुवार दिनांक 12 मार्च रोजी दुपारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. याबाबत उद्धव माधव गणपुले यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार गुरुवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास गणपुले हे गणेश गोरक्षनाथ काळे, योगेश उत्तम भोर, राहुल अशोक आहेर व वाल्मिक अण्णासाहेब आहेर यांच्यासह घारगाव कुरकुंडी शिवारातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंडी फाटा येथे होते. त्यावेळी AG 4587 क्रमांकाचे पिकअप वाहन संशयास्पदरित्या जाताना दिसले. वाहनात गायी दाटीवाटीने कोंबून नेल्या जात असल्याचे लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. वाहन चालकास विचारणा केली असता त्याने त्याचे नाव गोरख मनाजी हलवर, राहणार पारेगाव खुर्द, तालुका संगमनेर असे सांगितले. मात्र गायी कुठून आणल्या व कुठे नेत आहेत याबाबत समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी वाहनाची तपासणी केली असता पिकअपमध्ये 4 जर्सी गायी दाटीवाटीने भरलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यामध्ये एक काळी पांढरी, 2 काळ्या रंगाच्या व एक तांबड्या रंगाची गाय होती. त्यानंतर वाहन चालकासह गायींना घारगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. घारगाव पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबू गोडे यांनी वाहन व जनावरांचा पंचनामा केलाय. यात 4 जर्सी गायी, पिकअप वाहन असा एकूण 3,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबू गोडे करत आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.